अब भी जिसका खून न खौला, खून नहीं वो पानी है। जो देश के काम न आए वो बेकार जवानी है। स्वातंत्र्य दिवस आहे, पण खरं आम्हाला स्वातंत्र्य भेटलंय का? मैं जिस जगह से आती हूँ वो मिनी इंडिया है। तो मम्मी में भी इतना प्रेशर आ गया था उस दिन कि जब मैंने बाइट दी थी तो फिर उसके बाद है ना सब मम्मी को कॉल करे जा रहे हैं कि इस देश के प्रधानमंत्री की आप कॉलर पकड़ रही हो और आपको कुछ हो नहीं रहा है, ये है आज़ादी। पोलिसांनी तर तुम्ही एवढं जरी म्हटलं ना की तू सिद्धार्थ कॉलनीचा आहे, ह्याला पहिला आपण का जर हे तुम्ही का वो जेबीन कम्युनिटी से इसके लिए आर्टिकल नंबर 19 माहिती तुम्हाला भारतीय संविधानात क्या करती हूँ, मतलब पेशा आया है यानी ते कपड़े भी घालते। पर मेरा सवाल सिर्फ ये रहता है कि जब गंगा घाट पर अंकल और बच्चे चड्डी पहन के घूमते हैं तब हम ऐसी चीजें क्यों नहीं बोलते हैं उनके लिए? फ्रेंड्स बोलकर नॉन बायोलॉजिकल प्राणी ने सबको झांसा दिया। हेलो नमस्ते, मैं हूँ विशाल मिश्रा मी श्रावणी वाघमारे और आप सभी का स्वागत है हमारे चैनल मॅक्स महाराष्ट्रमध्ये। दोस्तों, आप सभी को स्वतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। दोस्तों, इस बार का जो स्वतंत्र दिवस है यानी कि इंडिपेंडेंस डे है, जिससे कुल ये 80 साल हो चुके हैं, जहाँ पे इस साल का जो 2026 का स्वतंत्र दिवस है वो काफ़ी खास है। खास इसलिए है क्योंकि इस बार 2026 में कुछ ऐसा आंदोलन होता है जो सदियों सदियों तक याद किया जाएगा। और जब भी हम आज़ादी की बात करते हैं तो हमारे आंखों के सामने भगत सिंह की तस्वीरें आती हैं, हमारे आंखों के सामने महात्मा गांधी की तस्वीरें आती हैं। लेकिन जब भी इस आंदोलन की बात की जाएगी 2026 के, तब ऐसे कई सारे चेहरे हैं, कई सारे नाम हैं जिसे याद किया जाएगा। तो मैक्स मास्टर का जो शो है #IamAzad Gen Z, जहाँ पे हम नॉन पॉलिटिकल होके एक रेयर मुद्दे पे, असलियत मुद्दे पे बात करना चाहेंगे, जहाँ पे जेंजिस जो हैं किन चीज़ों से अभी भी बंधे हुए हैं, किसमें उनमें अभी भी बंदी है, उनको किससे आज़ादी चाहिए, उस मुद्दे को लेके ये शो हम कर रहे हैं #IamAzad Gen Z। और साथ ही साथ कई सारे जेंजिस मौजूद भी हमारे साथ, खास करके हर्षवर्धन कदम, जो कि जिनकी उम्र केवल 18-19 साल की है, और वो उन्होंने इस उम्र में ये कर दिखाया जहाँ पे उनको खुद राज ठाकरे साहब आके उनको पुरस्कार दे सम्मानित करते हैं। और साथ ही साथ कई सारे लोग उनको फॉलो कर रहे हैं, काफ़ी तारीफ़ें भी कर रहे हैं। तो हर्ष एज अ जेन जी, 18-19 साल की आपकी उम्र है, तो आपने जो कर दिखाया है वो वाकई में काफ़ी काबिल तारीफ़ है। पर इसके बावजूद भी एक जेन जी काफ़ी बंधा हुआ रहता है, चाहे वो पेरेंटल थिंकिंग हो, चाहे किसी भी सोच हो। आपको क्या लगता है आप किससे बंधे हुए हो? मैं बेसिकली बंदा हो तो वो लाइक नहीं हेट कमेंट्स और वो लाइक वो दबाव में कि तूने ये सब किया है तो फिर तूने एक जॉब खाई पुलिस वाले की, तूने ये किया है वो किया। मेरे खुद की मेरे फादर नहीं है एक्चुअली, मेरी मम्मी अकेली रहती है। तो मम्मी में भी इतना प्रेशर आ गया था उस दिन कि जब मैंने बाइट दी थी तो फिर उसके बाद है ना सब मम्मी को कॉल करे जा रहे हैं कि हर्ष न्यूज़ पे आया, देखो क्या है ये वो। मेरी मम्मी मुझे बोल रही कि हर्ष मुझे रात उस दिन से मेरे को इतने कॉल्स आ रहे हैं, ये हो रहा है वो हो रहा है, तो ज़्यादा इस हाईलाइट मत हो प्लीज़, ये सब जो हुआ वो सो हुआ रहने दे, लेकिन फिलहाल अभी ज़्यादा हाईलाइट मत हो, क्योंकि मेरा छोटा भाई भी वो भी कभी कभार अकेला रह सकता है रहता है। तो फिर रो रही थी बाद में ऐसा कभी? ना मम्मी खुश थी करने के बाद? मैं मतलब अकेला रहता, मैं फिलहाल मम्मी से मिला नहीं था उस दिन से, तो फिर मतलब इतना पता नहीं, बट हाँ खुश तो थी, ऑब्वियसली खुश थे। हाँ, बट एक था कि मतलब मम्मी को थोड़ा डर भी लग रहा था। एंड डर मेरे को भी बाद में लगा जब मैं कुछ दिन बाद जब मैं एक इंटरव्यू देने गया था, तो उस वक्त है ना एक पुलिस बॉय करके एक आदमी आया, मेरे को क्वेश्चंस करने लगा ये कि तूने ऐसा किया क्यों, कि तूने वायरल क्यों किया। वो पुलिस वाले बोल रहे थे? पुलिस वाला नहीं था वो, हाँ। एक सिविल बॉय करके एक बोला कि मैं सिविल से हूँ, मैं पुलिस बॉय करके, तो मुझे बस एक छोटा सा वीडियो लेना है आपके साथ। मैं बोला ठीक है, बट वो बंदा जानबूझ के ऐसे मैनिपुलेट करने की ट्राई कर रहा था, कि ऐसे आंसर्स उगलाने की ट्राई कर रहा था कि मतलब मैंने पर्पसली उसको लाइक ये किया कि जस्ट बिकॉज मैंने वो उससे मेरे को डिटेन किया था। तो ऐसे भी बहुत सी चीज़ें थी कि लाइक भले तुम अच्छा काम करो ना, लेकिन वो कुछ रहते हैं जो पीछा नहीं छोड़ते तुम्हारा। हर्ष, तुझ्यासाठी आझादी म्हणजे काय? आज़ादी मतलब मेरे लिए बस इतना है कि जितने भी मेरे फ्रेंड्स हैं, जितने भी स्टूडेंट्स हैं जो आगे चल के जो नीट जेई जितने भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स की जो तैयारी कर रहे हैं, वो एटलीस्ट है ना ये डर से या फिर वो प्रेशर से ना आ जाए कि मतलब ये हर साल तो नीट का पेपर लीक हो रहा है, ये इतना
कॉम्पिटिटिव एग्जाम, इतनी टफेस्ट एग्जाम जो हम बोलते हैं पूरे ऑल ओवर द वर्ल्ड, जेई की 3rd रैंक आती है कॉम्पिटिटिव एग्जाम्स में, तो वो प्रेशर में एक्चुअली होता क्या ना, पेरेंट्स भी एक मतलब पेरेंट्स में भी एक उम्मीद रहती है कि मेरा बच्चा ये जेई के एग्जाम देगा, आगे चल के डॉक्टर इंजीनियर बनेगा, तो वो एक प्रेशर रहता है बच्चे में, तो वो प्रेशर झेलता है। ऊपर से कोचिंग अलग, स्कूल वाले अलग बोलते हैं कि मतलब तुम कोचिंग में जा रहे हो लेकिन तुम्हें कंपलसरी अटेंडेंस देना, ये करना, वो मतलब तुम स्कूल भी जाओगे, कोचिंग भी करोगे, वो पढ़ाई का इतना 14 घंटे के बाद तुम पढ़ाई भी करोगे, तो वो प्रेशर बस नहीं मतलब और नहीं झेलना चाहता। ये गलती किसकी है? एजुकेशन सिस्टम की जो प्रेशर बना रहा है हम पे। आफ्टर ऑल वो अंडर जो काम कर रहे हैं ना, मैंने हर इंटरव्यू में मैंने इतना ही कहा कि मेरे टारगेट वो नहीं थे, एजुकेशन मिनिस्टर नहीं थे पहले से, वो अंडर उनके अंडर जितने काम करने वाले थे वो थे, वो पूरा सिस्टम जो करप्टेड सिस्टम है वो उनके खिलाफ मैंने आवाज़ उठाई थी। पर मेरा सवाल वापस ये कि आपको क्या लगता है, मैं इससे बंधा हूँ बहुत सालों से, 18 सालों से, मतलब मुझे ये थिंकिंग, ये चीज़ें मुझे रोक रही है, बांध के रख रही है। अब से कभी फील हुआ कि मुझे इससे आज़ादी चाहिए, मुझे ये चीज़ से आज़ादी चाहिए ही चाहिए? वो तो है, मतलब चाहिए। प्रोटेस्ट छोड़ के, प्रोटेस्ट चलो आप, प्रोटेस्ट का जो हुआ कि आपको क्या लगता है कि मेरे पे अभी तक लकीली इतना सब कुछ हुआ नहीं है, लेकिन मेरे फ्रेंड्स है, मैं आज ही उन सबसे बात कर रहा था कि मतलब मैं ये सब इंटरव्यू वगैरह के लिए जा रहा हूँ, मतलब फिलहाल मेरे पास इतने पॉइंट्स नहीं, अगर वो कुछ उनके पॉइंट्स है तो मैं यहाँ पे आके बोल सकता हूँ। तो बहुत से लोग बोले कि लाइक वही जो मैंने अभी बोला ना, प्रेशर वगैरह, पेरेंटियल प्रेशर, मतलब जो पीयर प्रेशर हम जो झेलते हैं ना, वो बस कम होना चाहिए और कुछ नहीं। तो कि इस मुद्दे पे बात करना चाहूँगा दीपांकर से। दीपांकर, आप लॉबी कर रहे हो, हाँ, आपने पुलिस वाले को जाके आपने संविधान के बारे में सिखाया, फंडामेंटल राइट्स के बारे में सिखाया, तो अभी इसने कहा, हर्ष ने कहा कि पीयर प्रेशर काफ़ी ज़्यादा होता है, हमें प्रेशर रहता है कि 75% अटेंडेंस चाहिए, हमें इतना परसेंटेज लाना पड़ेगा तब जाके हमारा एडमिशन होगा इस कॉलेज में, तो आपको क्या लगता है? ॲक्च्युली आप मराठी में बोल सकते हो, नो ॲक्च्युली म्हणजे ही जे एज्युकेशन सिस्टीम आहे की त्यांनी जेवढा दबाव टाकलाय लहानपणापासून, आता मराठीमध्ये एक मूवी फेमस आहे, शिक्षणाच्या आईचा घो म्हणून नाव आहे त्या मूवीचं, तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये म्हणजे ज्या मुलाला जे करायचं त्याने त्याच्यात जावं. मी आता लॉ करतोय पण त्याच्या आधी मी BFA केलं, जसं की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, किंवा त्या टायमाला माझं माइंड एवढं ॲक्टिव्ह नव्हतं की मला माहिती नव्हतं मी पुढं काय करू, पण माझी आवड होती आणि माझ्या आईवडिलांनी मला कधी थांबवलं नाही त्या गोष्टीसाठी की बाबा चित्र काढशील, पुढं काय करशील, म्हणजे पुढं काय तुझं करिअर काय असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी कधी थांबवलं नाही. मग माझं म्हणणं एवढंच आहे की एज्युकेशन सिस्टीम दबाव टाकते, पण त्यांनी असा दबाव टाकू नये की बाबा तुला जर गणित येत नाही तरी पण तू ते गणितच कर, आणि एखाद्या सब्जेक्टमुळं तो मुलगा फेल होतो आणि त्याच्यानंतर तो आत्महत्या करतो, म्हणजे ही आपल्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. लहानपणापासूनच जर तुम्ही त्याच्या डोक्यावरती एवढं प्रेशर टाकचाल की बाबा तू गणितात फेल झाला, गणित तुला येत नाही, किंवा एखाद्याला तुम्ही जर एका फक्त कागदावरून जज करणार असाल की तुझे मार्क्स असे आहेत आणि तुझे मार्क्स असे, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे, जी नाही झाली पाहिजे. की म्हणजे हा 82% वाला आहे तर हा जास्त हुशार आहे, आणि हा जर 55% वाला आहे तर हा कमी हुशार आहे, असं का म्हणून? हा चित्रकलेत हुशार असू शकतो, हा संगीतात हुशार असू शकतो, कशात तरी पुढे असू शकतो. म्हणजे तुम्ही एखाद्याच्या फक्त गुणवत्तेवरून किंवा एखाद्याच्या फक्त मार्क्सवरून त्याला तुम्ही ठरवू शकत नाही की तू पुढं काय करशील किंवा काय नाही करणार. आणि जर बोलचाल की प्रेशराईज होतं आता, म्हणजे माझा पण एकच व्हिडिओ खूप व्हायरल गेला की त्याच्यामध्ये मी पोलिसांना हे आर्टिकल नंबर 19 बद्दल मी सांगितलं, हे खूप जे व्हायरल गेलं, पण त्याच्यावरून माझे मम्मी पप्पा खूप हे झाले की त्यांना खुशी पण होती, कुठेतरी चांगलं पण वाटत होतं. ॲक्च्युली मम्मीला चांगलं वाटत होतं, पण पप्पा जे बोलतात की त्यांच्या काळापासून, आता माझे पप्पा इथे कुर्ल्याला राहायचे, तर त्यांच्या काळापासून त्यांनी बघितलेलं आहे पोलीस म्हणजे काय, पोलीस काय करतात किंवा कसं चुकीच्या केसमध्ये टाकतात. आणि दुसरी गोष्ट मी खूप इथे म्हणजे ही मेन्शनच करू इच्छितो, खरं तर माझ्या सिद्धार्थ कॉलनीतल्या मित्रांसाठी. ॲक्च्युली सिद्धार्थ कॉलनी म्हटलं की तिथं पूर्ण हा SC म्हणजे पूर्ण जय भीमवाला एरिया आला. काही पण झालं, पोलिसांना जर तुम्ही एवढं जरी म्हटलं ना की तू सिद्धार्थ कॉलनीचा आहे, ह्याला पहिले आतमध्ये टाक, का तू फक्त सिद्धार्थ कॉलनीचा आहे म्हणून. जर हे तुम्ही करणार, जय भीम कम्युनिटी से इसके लिए, जय भीम कम्युनिटी से म्हणून नाही का, कॉलनीचं नाव मी पण ऍक्सेप्ट करतो की थोडंसं नाव काही मुलांमुळे थोडंसं खराब आहे, पण तिथलचा प्रत्येक मुलगा हा गुन्हेगार असेल हे तुम्ही कशावरनं सिद्ध करताय? तो जय भीमवाला आहे, तो जर खालच्या जातीचा आहे. आता इथं सर्व आहेत, जय भीम पिक्चर सगळ्यांनी बघितलेला आहे, जय भीम मूवी जे आपण बघितली त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला हिंट देण्यासाठी मी सांगतो की काय होतं तिथं. ह्याची केस ह्याच्यावर टाक, त्याची केस ह्याच्यावर टाक, कशासाठी करायचं? जसं की हर्षवर्धन सोबत झालं की 50-50 ग्राम पावडर टाकल, म्हणजे नक्की तुम्ही पोलीसवाले आहेत का, तुम्ही गुंड आहेत का, तुम्ही कोण आहेत का? तुम्ही तुमच्या बॅचवरती जे लिहिलेलं आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे विसरलाय का तुम्ही? तुम्ही आमच्यासाठी आहेत
का सरकारसाठी? जरी तुम्ही मानलं मी तुम्हाला तुम्ही सरकारी नोकर आहेत, सर्व सर्व ऍक्सेप्ट आहे की तुम्ही सरकारी नोकर आहेत, पण तुम्ही माणुसकी हा धर्म, माणसाने माणसाशी माणसासम वागणे विसरताय का? नाईस नाईस. कुठंतरी विसरताय का? तुम्ही पोलीस आहात, आमच्यासोबत पण तेवढंच. तुम्ही जनतेसाठी काम करता, आम्ही जनतेसाठी. अरे कुठं दिसत तर नाहीये जनतेसाठी. मग माझं म्हणणं एवढंच आहे की मुलांवरती जे टाकलं जातंय, आता माझे पप्पा म्हणजे बोलतात की तू आता जास्त फ्लेक्स होऊ नको, की आता एकदा झालं विसरून जा, जास्त तू त्यांच्या अपोजिट जाऊ नको, त्यांच्याकडे पॉवर आहे का? कसली पॉवर आहे? माझा भाऊ किंवा जे कोणी असतील मला बोलतात की सरकारकडे पॉवर आहे. अरे पण पॉवर दिली कुणी त्यांना? आपण दिली ना. त्यांच्याकडे पॉवर कुणाची? आपली आहे ना. जनतेने पॉवर दिली. असं म्हणतात, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुझं एक वोट पण खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की एका मतामुळे पण हा उमेदवार सोडून हा उमेदवार निवडून येतो. जर समजा ह्याला एक मत जास्त आहे आणि ह्याला एक मत कमी आहे, तर हा निवडून येतो. मग हे किती प्रिशियस आहे. आणि माझं पण असं म्हणणं आहे की आता आपण एक पुढची पिढी आहे, आपण खरं तर ह्या देशाचं भविष्य आहे. एक क्वार्टर एक बिर्याणी हे करून वोट देणं हे बंद झालं पाहिजे कुठेतरी. की कुठेतरी बाबा चल तुला 5,000 दिले, तुला 10,000 दिले, वोटिंग जे आहे ना की तू आम्हाला कर, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आजच्या मुलांना पण समजलं पाहिजे, त्यांचे फंडामेंटल राईट्स समजले पाहिजे, फंडामेंटल ड्युटीज समजल्या पाहिजे. त्याच्यावरून त्यांना कळलं पाहिजे की आपलं एक वोट किती महत्वाचं असू शकतं आणि आपण ते कुठं यूज करावं. जर नसल कोण आवडत, नोटा पण आहेत, नॉन ऑफ द अबाव. विषय क्लोज करून टाक. नाईस. दीपांकर, आपल्या देशाला 80 वर्ष झाले स्वतंत्र होऊन, बरोबर, आणि त्यात आपण बघतोय की हे CJPचे प्रोटेस्ट झाले आहेत. त्यावरून बघतोय आपण की जेनझीज हे म्हणजे समोर येऊन त्यांचे मतं मांडतायत, राईट. तर आता स्वतंत्र दिवस आहे, तर तू काय संदेश देशील? स्वातंत्र्य दिवस आहे, पण खरं आम्हाला स्वातंत्र्य भेटलंय का? हा सगळ्यात आधी हा क्वेश्चन मी समोर ठेवेल, प्रशासनाचा असो किंवा कोणाचाही असो. आणि हा अधिकार आम्हाला दिलाय 19, आता सारखं तेच मी सांगणार नाही, आर्टिकल 19, पण हा अधिकार आम्हाला दिलाय. आणि प्रशासनाविरुद्ध जर आम्ही आवाज उठवला तर त्याच्यावरून आमच्यावर केस होणं हे काहीही म्हणजे बोलतात ना की चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. 23 तारखेला जमावबंदी होती आणि 22 तारखेला आमचा जो प्रोटेस्ट होता तो चेंबूरला होता. 22 आम्हाला माझ्या FIR मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की जमावबंदी असताना तुम्ही हे केला, घोळका केला, त्यामुळे तुमच्यावरती केस दाखल झाले. पण तुम्ही बातम्या सांगता 23 तारखेच्या आणि 22 तारखेच्या प्रोटेस्टला तुम्ही आमच्यावरती केस टाकता. म्हणजे तुम्हाला म्हणजे मुलांवरती केस टाकताय आणि म्हणजे बोलताय की अरे बाबा भारत खूप पुढे चाललाय, भारताचं भविष्य, भारताची यूथ खूप पुढे चालली आहे. यूथवरतीच जर केस टाकून तुमचा भारत पुढे जाणार असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती उत्तरं द्यावे लागतील. आणि केस तर टाकली ती गोष्ट वेगळी आहे, माझ्यावरतीच नाही, माझ्यासारख्या खूप मुलांवरती केसेस झाल्या. आणि आम्हाला जे डिटेन केलं गेलं, किंवा एक मुलगी होती ती पण ॲडव्होकेट होती, तर तिच्याकडून जी स्टार्टिंग झाली, मग तिथून पुढं ती स्टार्टिंग होऊन माझ्याकडे आलं की आम्हाला प्रोटेस्ट होण्याच्या आधीच जे आतमध्ये घेण्यात आलं त्याच्यावरून आम्ही खूप बोललो त्यांना की सर म्हणजे का घेताय तुम्ही आम्हाला आतमध्ये, रिझन काय त्याच्या मागचा, आम्हाला तुम्ही ते सांगा. कारण की हे आपल्याला आहे ना 22-20 का आर्टिकल नंबर 20 मध्ये ना की 8% संबंधी तुम्ही आम्हाला सांगा, रिझन्स सांगा. ज्याला अटक होणार आहे ना त्याला रिझन सांगावं लागतं की रिझन सांगा आम्हाला, तुम्ही आम्हाला का म्हणून तुम्ही आतमध्ये घेतलं जाते. तर त्याच्यावरून पण आम्ही त्यांना खूप क्वेश्चन्स केले. आणि माझं म्हणजे असं काय एम नव्हता की पोलीसवाल्याला मला त्यांचा डिसरिस्पेक्ट करायचं होता, असं काही एम नव्हता माझा की डिसरिस्पेक्ट करायचे. त्यांना त्याचं उत्तर आलं नाही, ही त्यांची चुकी आहे. मी माझा प्रश्न मांडला, तुम्हाला 19 नंबर माहिती आहे तर छाती ठोकून बोला माहिती आहे. जसं छाती ठोकून आपण जातो ना हप्ते घ्यायला संध्याकाळी, तसं छाती ठोकून तुम्ही हे पण बोला की आम्हाला माहिती आहे. ओके. माहिती नव्हतं म्हणून ते 2 पाऊल मागे गेले, तर त्याच्यामध्ये ही माझी चूक नाही झाली. माझा हक्क आहे प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा, मी विचारला आणि त्याच्यावरती त्यांना उत्तर नाही भेटलं तर ही माझी चूक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की मला आतमध्ये तेव्हा घेण्यात आलं ज्या वेळेस मी त्यांना ओरडून म्हणजे एक मीडियावाला होता त्याचा माईक मी ओढून घेतला आणि त्याला मी बोललो की तुम्ही बोलताय ना तुमची सार्वजनिक सुव्यवस्था ढासळते किंवा काय पण होतं. ज्या वेळेस पॉलिटिशियन्सचे असे मोठे बॅनर्स लागतात त्यावेळेस सार्वजनिक सुव्यवस्था ढासळत नाही. ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा कॅनवा जातो, ट्रॅफिक अर्धा घंटा थांबलेला असतं, त्यावेळेस तुमची सार्वजनिक सुव्यवस्था ढासळत नाही. जेव्हा माणसं रस्त्यावरती येतात त्यावेळेस तुमची सार्वजनिक सुव्यवस्था ढासळते. म्हणजे हे कुठपर्यंत आम्ही करायचं? तुम्ही नोकर मंत्र्यांचे आणि आम्ही पण त्यांचेच का म्हणून? मग ही लोकशाही, ही डेमोक्रेसी आहे,
कशावरून? लोकशाहीला जर बांधून ठेवत असाल Okay. तर मी सगळ्यांसमोर बोलतो, स्वातंत्र्यता जर तुम्हाला पाहिजे ना, लोकशाहीला बांधून ठेवणार असाल तर आम्हाला महाराजांचं राज्य द्या. महाराजांचं जे राज्य होतं, आणि महाराजांची डेफिनेशन पण सगळ्यांच्या डोक्यात खूप वेगवेगळी. महाराज बोललं की हातात तलवारच आली पाहिजे. का म्हणून? महाराजांचं कधी शेतीचं धोरण बघितलंय, कधी सुराज्य बघितलंय? महाराजांचं नाव घेण्यापासून पण आम्हाला हे तिथं प्रलंबित करणाऱ्याला की नाव घेऊ नका, महाराजांचं नाव घेऊ नका. अरे महाराज, आता मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो की महाराज हा महाराष्ट्राचा बॅकबोन आहे. राईट. महाराजांशिवाय इकडचं कोणचंच एक गोष्ट हालत नाही. आणि ह्याच्यावरून पण मला खूप जण बोलतात, अरे तू बुद्धिस्ट आहे ना, तू महाराजांचं नाव घेतो. बाबासाहेबांबद्दल पण बोलत जा. मी बोललो की जोपर्यंत बेस क्लिअर होत नाही ना भावा, तोपर्यंत टॉप पण क्लिअर होत नाही. कुठंतरी सगळे असं बोलतात की महाराजांच्या स्वराज्याच्या आयडियापासून बाबासाहेबांनी भारताचं संविधान रचलं, आणि बाबासाहेब आणि महाराज ह्यांच्यावरून आम्ही जर त्यांचं नाव घेतलं तर हे अटक का नाव घेत आहे? आणि पॉलिटिशियन लोकांनी नाव घेतलं की अरे बाबा महाराजांचं नाव घेतलं, अरे बाबा बाबासाहेबांचं नाव घेतलं. त्या दोघांच्या नावानी आतापर्यंत महाराष्ट्रात खूप राजकारणात चालत आलेले आहेत. जातीवाद पण ह्या दोन नावानेच होतो, आणि जात एकत्र पण ह्या दोन नावानेच होतो. नाईस नाईस. आणि जोपर्यंत हे विचार जो बदलत नाही ना की महाराज फक्त भगव्या रंगात आणि बाबासाहेब फक्त निळ्या रंगात, तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. आणि हे जेनजी विसरलेत आता की महाराज फक्त भगव्या रंगात आहेत आणि बाबासाहेब फक्त Nice. निळ्या रंगात आहेत. हे जेनजी विसरलेत. आणि हे कुठंतरी मला प्राऊड वाटतंय की हाय, आम्हा लोकांना प्राऊड आहे. आणि तुम्ही जरी आम्हाला आझादी दिली नसली ना तरी पण आम्ही आमच्या आझाद आहेत. आणि आम्हाला कळते जरी केस पडली तरी आम्ही हँडल करू शकतो. खूप सारे ॲडव्होकेट्स आमच्या सोबत म्हणजे आम्हाला सपोर्ट करतात. खूप लोकांचे फोन्स येतात की तो कौतुक करतात लोक की चांगलं करताय तुम्ही, चांगलं बोलताय. म्हणजे काही आवाज असतो, त्यांचं पण म्हणणं असं की आमचा आवाज आम्ही पुढे पोहोचवू शकत नाही, ते तुम्ही पोहोचवला. तिथंच कुठंतरी असं जिंकल्यासारखं वाटतं. आणि मला फक्त एवढंच बोलायचं की सगळ्यांनी फ्रीली राहावा, आणि जेवढं फ्री माइंडेड असाल की कोण पण असू दे पुढं. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले समोर पंतप्रधान जरी आला तरी त्याच्या समोर झुकायचं नाही, कारण की त्यांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि कुठं पण तुमच्यावरती जर म्हणजे होत असेल काय बोलतात, तुम्हाला कुठं पण बंदी करण्यात असेल, काही बंदी करण्यात येत असेल तर तुम्ही बिनधास्त बोला. आणि दुसरी गोष्ट मी अजून सांगू शकतो की पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ शूटिंग करणं काही चुकीचं नाही आहे. पोलीस स्टेशन हे सार्वजनिक जागा आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं नाही. पोलीसवाल्यांनी तुमचा फोन घेतला, तुम्ही त्याच्यावर त्यांना क्वेश्चन्स करा, आमचा फोन का घेताय करून. पोलीस स्टेशन ही सार्वजनिक जागा आहे, तिथे व्हिडिओ शूट करणं किंवा फोटोज काढणं, त्यांचं ते काय करतात हे शूट करणं चुकीचं नाही आहे. सो तुम्ही करू शकता. आणि जसं की फक्त आम्ही 4-5 जणांनी आवाज उठवून नाही चालणार आहे, आम्हाला खूप जणांचा सपोर्टची गरज आहे आणि तो आम्हाला भेटेल असं आम्ही गृहीत धरतो. ओके. पंकर ने काफ़ी बढ़िया बोला, काफ़ी शानदार बोला. एक बार उसके लिए तालियां बजानी चाहिए. नाइस, ही रियली नाइस, काफ़ी अच्छा बोला. धन्यवाद विशाल, मला बोलण्याची संधी दिली. इस टॉपिक पे मैं आऊँगा, ज़रूर आऊँगा, लेकिन उससे पहले जैसे साम्या जी ने कुछ मुद्दे उठाए, हर्षवर्धन ने उसका एक्सपीरियंस शेयर किया, और दीपांकर ने कुछ मुद्दे उठाए, तो उनका आभार इसलिए प्रकट करना है क्योंकि ये जेनजी है, ये किसी विचारधारा के जो विचारधारा किस पुस्तकों में बंधी हुई थी, वो पुस्तक पढ़कर वो उस विचारधारा से बंधे हुए नहीं है. जो है सच है, नंगा सच है, वो उनके सामने उनके मोबाइल पर आता है और पूरी दुनिया उनके लिए खुली है. और इसीलिए ये निडर होकर जंतर मंतर पर लड़ सके, शिवाजी पार्क पर लड़ सके, चेंबूर में लड़ सके. एक पॉइंट जो दीपांकर ने उठाया था कि हम पीएम से भी सवाल पूछ सकते हैं, पीएम हमारे सेवक हैं, तो जी हाँ, एक इतिहास में हुई घटना है. हमारे देश के पहले प्रधानमंत्री जो थे नेहरू जी थे, उनके साथ घटी हुई घटना है. एक बूढ़ी औरत थी, उसने एक सभा के दौरान नेहरू जी की कॉलर पकड़ ली कि कहाँ है आज़ादी, कौन है आज़ाद. तो नेहरू जी ने एक बात कही थी कि इस देश के प्रधानमंत्री की आप कॉलर पकड़ रही हो और आपको कुछ हो नहीं रहा है, ये है आज़ादी. क्या बात है, क्या बात है. आज के समय में ये वाकया कोई करके बताए, हो सकता है वो सामने आए तो जाएंगे ना. हाँ, नहीं सामने आए, लेकिन उनके अगल बगल जा भी नहीं सकते. अगर किसी ने प्रयास भी किया तो वहाँ पर शूट आउट हो जाएगा उस बंदे का. ये जो प्रोटेस्ट हुआ जंतर मंतर का, शिवाजी पार्क का, और ये सारे प्रोटेस्ट हुए, इस पर ना उस वक्त में जो कि मैं मैक्स महाराष्ट्र का एक्स रिपोर्टर भी रहा हूँ,
और लोकमत में भी काम कर चुका हूँ, जैसे बताया। तो सोचते रहता है, इस प्रोटेस्ट के बारे में भी सोचा और मैंने एक कविता सोची, तो एक कविता मैं पढ़कर बताना चाहता हूँ जिसका नाम है हम हैं। मुद्दा परीक्षा पर चर्चा का नहीं है, मुद्दा पेपर लीक के निवारण का है, व्यवस्था में हुए भ्रष्टाचार का है। सालों की मेहनत एक झटके में बर्बाद होते देखना मृत्यु से कम नहीं है। सवाल परीक्षा की तैयारी का नहीं है, सवाल उस एक क्षण का है जहां हम युवाओं का भविष्य तय होना होता है। हमारी आशाएं, अपेक्षाएं उस एक क्षण पर निर्भर होती हैं। आपका निजी स्वार्थ सिर्फ उस बहुमूल्य क्षण को ही नहीं बल्कि हमारे सपनों को भी कुचलता है। हम विद्यार्थी निराश होकर अपने सपनों को किसी दूसरे की गलती से खत्म होते देखकर इस समाज, सत्ता, राजनीति, परिस्थिति और कभी-कभी अपनों से भी हार जाते हैं और गले लगाते हैं अनचाहे सत्य को, मौत को। ऐसा नहीं है कि हम सवाल नहीं पूछ सकते, बड़ी हिम्मत जुटाकर हमने सवाल पूछना सीखा है। अपनी प्रशंसा में अंधी मदमस्त सत्ता को हमने सवाल पूछकर झकझोर कर रख दिया है। बदले में हमें क्या मिला साहब? पुलिस के डंडे, बिजली के झटके, पैलेट गन की गोलियां, आंसू गैस के गोले दागे गए। इतना ही नहीं, AK-47 भी बरसाई गई। फ्रेंड्स बोलकर नॉन बायोलॉजिकल प्राणी ने सबको झांसा दिया। न्याय व्यवस्था ने हमें कॉकरोच बना दिया। सत्ता के चमचों ने आतंकवादी कहा। इन सब से हमें कुछ भी फर्क नहीं पड़ा। हम बापू की नस्ल है साहब, हम बापू की नस्ल है। लाठियां खाकर सत्याग्रह करना हमारी रगों में बहता है। जय भीम का नारा देकर संघर्ष करना हमारा संवैधानिक अधिकार है। हमारी मांग बहुत स्पष्ट थी, है और रहेगी। इस्तीफा, इस्तीफा झूठ के खिलाफ। जब चूंकि ये कविता लिखी तब तक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ नहीं था, लेकिन फिर भी ये कविता आज भी उतनी ही मायने रखती है क्योंकि इस्तीफे और बहुत आने हैं। इस्तीफा झूठ के खिलाफ, इस्तीफा अनैतिकता के खिलाफ, इस्तीफा अन्याय के खिलाफ, इस्तीफा लिंग भेद के खिलाफ, इस्तीफा जातिवाद के खिलाफ, इस्तीफा धर्म भेद के खिलाफ, इस्तीफा भ्रष्टाचार के खिलाफ, इस्तीफा पूंजीवाद के खिलाफ। हमें पता है लड़ाई अब तक खत्म नहीं हुई है, बल्कि अब जाकर शुरू हुई है। इस सार्वभौम राष्ट्र के प्रति हम भारत के लोग समता, न्याय, बंधुता इन मूल्यों के साथ विकारी मदमस्त सत्ता के विरुद्ध लड़ रहे हैं और जीत रहे हैं। हम हैं। नाइस। ये कविता मैंने लिखी और ये इन सारे मुद्दों को कवर करती है। तो साम्या, बेसिकली हम जिस तरीके से कल्टीवेट होते जा रहे हैं, हम जिस तरीके से मुड़ते जा रहे हैं एक अलग आइडियोलॉजी की तरफ। आइडियोलॉजी की बात करूँगा तो कि हिंदुत्ववाद, RSS, कई सारे जेंजीज हैं जिनको ऑफ़र आ रहे हैं RSS पे। कई सारे युवा हैं जो हमको आके कॉल करते हैं कि हमें यहाँ से ऑफ़र आया, इतना इतना पैसा देंगे मंथली, आपको रिजर्वेशन का आंदोलन का करना है, आपको जाना है इसमें। तो आप इसको कैसे देखते हैं कि आप जिस इलाके से, आप धारावी से आते हैं, मोस्ट ऑफ द जहाँ की क्राउड है मोमेडियन से, मुस्लिम कम्युनिटी से हैं, तो उस एरिया में वहाँ पे क्या चलता रहता है, किस तरीके से वहाँ पे हिंदुत्ववादी को फैलाया जाता है, हिंदुत्व की आइडियोलॉजी को फैलाया जाता है, बता सकते हैं? पहले तो कौन मुड़ रहा है इस आइडियोलॉजी की तरफ? वो कल पार्लियामेंट में किसने पहना था ना चश्मा? हाँ, मोदिया बिन। और वो कल रील देखी क्या बच्चे की? हाँ। कोई एक बच्चा था, उसने एक रील बनाई थी कि अंधे लोग कैसे देखते हैं। तो मुझे लगा क्या है ये, तो वो एकदम ऐसे गॉगल नज़दीक लेता है और फिर वो गॉगल स्क्रीन पे आता है और फिर वो झंडा आता है पूरा इसका बीजेपी वगैरह का सब। तो ये कुछ नहीं है, ना ही हमारा भारत इसके तरफ मुड़ रहा है, ना हम लोग इसके तरफ मुड़ रहे हैं, ना नई जनरेशन इसके तरफ मुड़ रही है। मुड़ने वाले जो लोग हैं, जो वही लोग हैं जो पैसा लेकर बीजेपी के IT सेल में बैठकर हमारे हर्षवर्धन जैसे बच्चों के प्रोफाइल पे जाकर फेक ID से कमेंट कर रहे हैं, गंदगी फैला रहे हैं, जिनको इसका पैसा मिल रहा है। और वो पैसा भी भ्रष्टाचार का पैसा है जो उनको दे रहे हैं। अगर आप देखोगे कि ये लोग काम क्या करते हैं, ये लोग सिर्फ दंगा फसाद करने का काम करते हैं।
मैं जिस जगह से आती हूँ जहाँ पे काम चलता है धारावी, वो मिनी इंडिया है। वहाँ पे हर राज्य से, हर जाति धर्म के लोग रहते हैं, हर भाषा बोलते हैं, और वहाँ पे आस पड़ोस में लोग अलग अलग रिलीजन के रहते हैं, वो बहुत अपने आप में खुश रहते हैं। लेकिन जब सब अच्छा चल रहा होता है तो उसमें एक नमक का खड़ा डालने का काम करना होता है, तो वो लोग ऐसे पेड़ लोगों से वो कराते हैं, और वो वही पेड़ लोग होते हैं जिनको अपने बुद्धि के ऊपर विश्वास नहीं होता, जो अपने आप को स्वयं प्रकाशित नहीं कर पाते, वो सोच ही नहीं सकते, वही लोग ये सिर्फ कर रहे हैं। और ये उनकी जो स्ट्रेटेजी है वो इतनी फेल्ड स्ट्रेटेजी है कि आज तक वो लोग पे कर रहे थे, लेकिन जब एक ऑर्गेनिक और स्पॉन्टेनियस प्रोटेस्ट इसके खिलाफ खड़ा हुआ, और इतना बड़ा खड़ा हुआ कि उनको रेजिग्नेशन भी देना पड़ा, और जो पीएम 12 साल तक प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करते, उनको रात को 11 बजे ऐसा फ़ोन पकड़ के रील भी डालनी पड़ी, तो वो डालनी भी पड़ी। और फिर उनको जो हार है वो उनको डाइजेस्ट ही नहीं हो रही है, बिल्कुल डाइजेस्ट नहीं हो रही है। इसके लिए वो हार को कवर अप करने के लिए हमारे पहले की जो जनरेशन है उनको अपने तरफ करने के लिए हमारे भाषा के बारे में बोल रहे हैं। कंगना जैसे एमपी, उनके मुंह से ही जो गटर बहता है वो करने की कोशिश कर रहे हैं, टार्निश करने की कोशिश कर रहे हैं इस प्रोटेस्ट को। और फिर उनके ऊपर ये नौबत आई है, आते आते मैंने 4 पोस्टर्स देखे जिसके ऊपर आई एम प्राउड जेनजी, ये वो, जिस पोस्टर के ऊपर आप आयोजक का उसका नाम नहीं डाला हुआ है, किसने लगाया है वो पोस्टर्स, इसके पैसे किधर से आए, क्या? हाँ, नहीं, तो फिर पैसे किधर से आए? ये हमारे ही टैक्स पेयर्स के पैसे हैं क्या, जिससे आपने ये बैनर्स लगाए? उसमें संस्था का भी नाम मेंशन नहीं है, आप देखो तो जो आ जाएगी आपको। वो बैनर मैंने भी देखे, आई एम अ प्राउड जेनजी एंड आई सपोर्ट माय पीएम, आई सपोर्ट माय जवान, आई मतलब, और उस पर ना आप ऊपर देखेंगे ना तो नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, ये किस स्लोगन है आपको पता है? बीइंग रिपोर्टर आपको पता होना चाहिए कि राष्ट्र प्रथम ये किस पार्टी की स्लोगन है। वही है कि जब वो बैनर्स लगाते हैं वो छाती ठोक के बोल क्यों नहीं सकते कि ये बैनर्स हमने लगाया है? तो उनके ऊपर आज ये नौबत आ गई है कि हार डाइजेस्ट नहीं हो रही है, तो उनको बैनर्स लगाने पड़ रहे हैं, और जो बैनर्स की भी जो इज्जत निकाल रहे हैं हमारे बच्चे रील्स के थ्रू, तो वो काबिल तारीफ है। तो कितना भी अभी कवर अप करने की कोशिश करें, हमें लपेटने की कोशिश करें, हम लपेटने वालों में से नहीं है, ये तो सामने आ गया है। फिर चाहे आप 11 बजे वीडियोस डालो या फिर इस तरीके के बैनर्स निकालो। जो बातें अभी दीपंकर हर्ष ने कही है, और जो आपने कहा है कि सिर्फ किताबी ज्ञान नहीं है, ये रोज़मर्रा की ज़िंदगी से जो जूझना पड़ता है वहाँ से आया हुआ है। ये आंदोलन शुरू कैसे हुआ? शुरू हुआ क्योंकि CJI ने कॉकरोचेस कहा, लेकिन उन्होंने पहली बार नहीं कहा, उन्होंने RTI एक्टिविस्ट को कॉकरोचेस कहा कि जो यंग लोग हैं उनको कोई काम नहीं होता, वो RTI एक्टिविस्ट बन जाते हैं। उन्होंने पहले बोला कि एनवायरमेंटलिस्ट है जो सेव एनवायरनमेंट के लिए काम करते हैं, वो लोग की वजह से हम आगे नहीं जा रहे। उन्होंने ट्रेड यूनियंस के लिए कहा जो कामगारों के अधिकारों के लिए लड़ती है, उनको कहा कि इनके वजह से हमारा इंडस्ट्रियल ग्रोथ नहीं हो रहा। अभी हम जब हमारे धारावी वासियों को उधर ही घर मिले इसके लिए लड़ रहे हैं, ये ज़मीन अदानी को नहीं दी जाए इसके लिए लड़ रहे हैं, हमें बाहर नहीं फेंका जाए सॉल्ट पैंस पे इसके लिए लड़ रहे हैं, तो कल हमें भी वो लोग बोल सकते हैं कि इनके वजह से मुंबई का विकास नहीं हो रहा। लेकिन विकास मुंबई का हो रहा है कि अदानी का हो रहा है, ये सवाल है ना। आप हमें एंटी नेशनल बोल रहे हो, लेकिन इस तरीके से पेपर लीक होना कितना नेशनल है? इस तरीके से रोड पे खड्डे होना कितना नेशनल है? जैसे मैंने कहा, गढ़चिरौली में डेथ होना, एक सांप को काटकर बच्ची होगी, ये कितना नेशनल है? ये आपका नेशनलिज्म है? या सिर्फ दूसरों के अकाउंट्स पे जाके हेट कमेंट्स करना, ये नेशनलिज्म है? तो नेशनलिज्म की आपकी डेफिनेशन क्या है वो तो बताओ। एटलीस्ट गवर्नमेंट में जो लोग बैठे हैं उनकी नेशनलिज्म की डेफिनेशन क्या है वो बताओ। तो यही है, और मुझे लगता है कि वो विश्वास में नहीं ले सकते इस जनरेशन को, इसके लिए वो पूंजीवाद का गुलाम धारावी पूंजीवाद का गुलाम नहीं है। इसके लिए वहाँ पे आंदोलन खड़ा हो रहा है, और हमने देखा कुछ दिनों पहले कि किस तरीके से घरों को नोटिस मिली गई, हाँ, और उनके ऊपर
जो जिस घर में अंदर बच्चियाँ थी उसके ऊपर ताला उसका तोड़ा गया, उसके ऊपर हथौड़ा चलाया गया। तो यही अगर आने वाले समय में होने वाला है कि आप उन लोगों को बेघर करके ये लैंड अदानी को देने की साजिश है, तो इस पूंजीवाद के खिलाफ हम लड़ेंगे। एक ना साम्याजींनी जे CJI संदर्भात वक्तव्य केलं, तर ना अण्णाभाऊ साठे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अण्णाभाऊ साठेंचं एक ना प्रसिद्ध वाक्य आहे, ते त्यांनी तत्कालीन म्हणजे त्यावेळेला जी परिस्थिती होती सामाजिक, आर्थिक, न्यायिक, त्याच्यावरती केलेलं भाष्य आहे ते, पण ते आज पण तसंच तंतोतंत लागू होतं. त्यांनी काय म्हटलं होतं, ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. आता या 4 ओळींपेक्षा आणखी काय बोलावं CJIच्या वक्तव्याकडे, कारण गेल्या काही वर्षातली आपण जर अवस्था बघितली तर न्याय कोणाला मिळतोय? न्याय हा फक्त भांडवलदारांना मिळतोय आजच्या तारखेला देशामध्ये. हा दुसऱ्या कोणाला न्याय मिळत नाही आहे. म्हणजे तुम्ही भरमसाठ लोकांच्या जमिनी पोलिसी दंडुके दाखवून आणि असं सांगून तुम्ही बळकावताय. तुम्हाला पंतप्रधान सपोर्ट करतोय, पंतप्रधान तुमच्या खिशात आहे म्हटल्यावरती तुम्ही काय अख्खी धारावी विकत घ्याल, है ना? म्हणजे मिठागराची जागा, बेस्टचं आगाराची जागा, धारावीची जागा, कुठली तरी मैदानी जागा, मुलुंडची मिठागराची जागा, हे सगळं तुम्ही कोणाला जात आहे? A1कडे जात आहे, एका भांडवलदाराकडे जात आहे. बरोबर आहे. अरे ही मुंबई, हे महाराष्ट्र, हा भारत स्वतंत्र करण्यासाठी कित्येकांनी जीव दिला, प्राणांचं आहुती दिली, आणि त्यानंतर ही जमीन ही फक्त एका भांडवलदाराकडे तुम्ही कसं काय देऊ शकता ना? आणि वाईट काय होतं की कोणी रस्त्यावर उतरत नव्हतं यासाठी, फक्त काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले की लोक रस्त्यावर उतरत होती. पण मला काय भारी वाटलं माहिती आहे का, जंतर मंतरवरती आंदोलन झालं किंवा शिवाजी पार्क आणि आपल्या सगळीकडे जे आंदोलन झालं, तुम्ही लोक सगळी मुलं आपण जी रस्त्यावर उतरलो, ही फक्त नीटच्या मुद्द्यावरती उतरलो का रे? नाही, मुद्दा नीटचा होता, पण त्या व्यतिरिक्त जाऊन आहे ना, ह्या सगळा जो गेल्या 12 वर्षात जो काही भरलं होतं ना, साचलं होतं ना लोकांच्या मनात की आम्हाला नाही उतरता येते, आता बस, आता आम्हाला उतरायचं रस्त्यावरती. आणि म्हणून मुलं प्रचंड प्रमाणात सगळेच मुलांचे पालक सगळे रस्त्यावर उतरले. आणि ज्यांना शक्य नव्हतं ते त्यांच्या पगारातला काही हिस्सा जेवणरूपी जंतर मंतरवरती पाठवून, कुठूनही म्हणजे मुंबईत बसून लोक झेप्टो आणि याच्यावरनं जेवण जंतर मंतरवरती पाठवते का आम्हाला सहभागी होता येत नाही, तर आमचा हा खारीचा वाटा त्याच्यामध्ये, जे नंतर थांबवलं गेलं. मुद्दा हा झाला की हे आंदोलन आहे ना, हा जेनझी, आपण काय म्हणतो, आय एम आझाद जेनझी, बरोबर आहे, हा कार्यक्रमाचं नाव आहे, बरोबर आहे. सो हो, मी आझाद जेनझी आहे, कारण मला कुठल्याही विचारधारेशी मी बांधील नाही आहे. मी कशाशी बांधील असेल तर मी फक्त या देशाच्या संविधानाशी बांधील आहे. या संविधानानं मला जे अधिकार दिलेत, त्या अधिकारांचं हनन तर होत नाही आहे ना, त्याच्याशी मी बांधील आहे. आणि त्या संविधानावरचढ जर कोणी होत असेल तर त्याला प्रश्न विचारायला देखील मी बांधील आहे. मग तो देशाचा पंतप्रधान असो किंवा तो या देशाचा राष्ट्रपती असो, तो जर आमच्या तरुणांच्या हक्कांचं हनन करत असेल ना, तर त्याला आम्ही आमच्या भाषेत प्रश्न विचारायला आम्ही त्याची हयगय करणार नाही. कोणाला शिव्या दिला, कोणाचं काय माहिती आहे का, आपल्याकडे एक नॉन बायोलॉजिकल प्राणी आहे, त्यांना जर काही बोललं ना तर त्यांना मग तो राग येतो आणि मग ते त्यांच्या आईला पुढं करतात, त्यांच्या गेलेल्या आईला सुद्धा ते सोडत नाहीत. मग आमच्या आई बहीण तुम्ही ज्यावेळेस कमेंट बॉक्समध्ये येऊन काढता, मग त्यावेळेस हा न्याय कुठं जातो? बरोबर आहे. तुलाही आला असेल असं अनुभव? म्हणजे त्यांच्या आईला जे आम्ही दिल्या ना शिव्या, ठीक आहे, शिव्या दिल्या, काय असेल ते भावना होत्या, दिल्या. आणि आमच्या आया बहिणींचे जे तिथं कपडे फाडले गेले दिल्लीला, त्याच्याबद्दल आहे का उत्तर? आहे उत्तर, बरोबर आहे. एखाद्या मुलीला मेल ऑफिसर असा मारतो जसं काय बाबा तो कोणी पोरगा आहे, चल पोराला मारला असताना एखाद्या वेळे वाटलं पण असं की मेल आहे, हां, मेल टू मेल, मेल टू फिमेल, आणि एवढ्या घाण प्रकारे मारलं जातं की ते खिळे वगैरे लावून त्यांच्या तोंडावरती मारलं जातं, किंवा एवढं घाण. ते पॅलेट गन वापरली, त्याचे ते सगळे पॅलेट सगळ्या पूर्ण शरीरामध्ये ती इतकी छिद्र त्या मुलाच्या चेहऱ्यावर झालेली आहे. म्हणजे मी तुला सांगू का, तुझा पॉईंट बरोबर आहे विशाल. हा मुद्दा काय माहिती आहे का, म्हणजे साम्य पण माझ्याशी ॲक्सेप्ट होईल की आम्ही तरुण ज्यांना संविधानाची जाण आहे, ते संविधानाच्या कलम 19 नुसार शांतताने आम्ही आंदोलन करत होतो. तो का? आम्हाला
आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल हवा आहे. आम्हाला आमचे नीटचे पेपर फुटले, त्याला जबाबदार असणाऱ्या मंत्र्याचा आम्हाला राजीनामा हवा आहे. याच्यासाठी मी शांततेने आंदोलन करत होतो. पण ह्या संविधानाचं हनन करण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर या पोलिसांनी केलेलं आहे, या गृहमंत्र्यांनी देशाच्या पण केलेलं आहे आणि राज्याचे गृहमंत्री आहेत ना त्यांनी केलेलं आहे. का केलं हे सांगतो. कारण आम्ही शांतताप्रिय आंदोलन जर करत असू आणि त्याच्यावर जर अशा पद्धतीनं मेल ऑफिसर फिमेलला मारत असेल कानाखाली म्हण, किंवा ज्या पद्धतीनं ते पोलिसांची दांडुके तुम्ही त्या मुलींच्या पार्श्वभागात तुम्ही घुसवत होतात, हे इतका घाणेरडा प्रकार, किळसवाणा प्रकार आमच्या आयांना पण बघावला गेला नाही. आणि आमची आई, धुणी भांडी करणारी आई, ती म्हणते आपली परिस्थिती वाईट आहे का, नाहीतर आत्ता जंतर मंतरवरती आपण गेलो असतो पूर्ण सहकुटुंब आणि त्या काट्या आपण पण खाल्ल्या असत्या. म्हणजे ह्या प्रतिक्रिया माझ्या घरून सुद्धा येत होत्या. काय माहिती आहे का, ही परिस्थिती जी आपल्यावर आली आहे ना, ही सुद्धा या शासनामुळंच आलेली आहे. मुंबई ते अहमदाबाद तुम्ही बुलेट ट्रेन काढणार आणि त्याचं कर्ज अख्ख्या देशाच्या डोक्यावर करणार, हा कुठला न्याय आहे? कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते? जे सत्तेत बसलेत ना, मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही आहे, मी सत्ताधाऱ्यांचं नाव घेतो आहे. जे सत्तेत बसलेत ना हे दलाल आहेत. ह्यांनी त्यांच्या राज्यात सत्ता असताना सुद्धा दलाली केली आणि यांना वाटलं की हा देश पण आपण दलाली करून विकू. पण सॉरी बॉस, यू आर नॉट. हां, तुम्ही नाही करू शकत. कारण या देशाचा तरुण हा मागच्या पिढ्यांनी काय माती खाल्ली त्याच्यावर अवलंबून आहे. या देशाचा तरुण हा सजग आहे, जागरूक आहे. आणि तुम्ही जर हे करत असाल ना, तर तुम्हाला सत्तेतून पायउतार करायला पण तरुण मागे पुढे बघणार नाही. हर्ष, जैसे मैंने भी कहा कि कई सारे ऑफर्स आ रहे हैं अभी फ़िलहाल. हाँ, कभी आरएसएस के ऑफ़र आ रहे हैं, कभी अलग अलग तरह के ऑफ़र आ रहे हैं, मेल पे आ रहे हैं. आपको कुछ ऑफ़र आए? नहीं, फिलहाल मुझे ऐसा कुछ हुआ नहीं है. लाइक बट एक चीज़ बोलना चाहूँगा मैं. लाइक अभी मैम ने बोला था कि जो जेल में FIR लगाए गए थे जो बच्चों को डिटेन होने के टाइम, 100 to 150 स्टूडेंट्स को एक जेल में मतलब एक पुलिस स्टेशन में अगर भर्ती कर रहे हैं, तो लाइक ये मर्डर्स और रेपिस को मतलब कहाँ डाल रहे थे फिर ये अभी तक. एंड आंसर भी मेरे को बाद में रियलाइज़ हुआ, ये रहते ना पार्टीज़ में जगह खाली रहती है ना उनके लिए, तो वहाँ पे भर्ती कर रहे हैं. ये उनका हार और फूलों से स्वागत किया जाता है. ओके, है ना? ओके. तो अभी मैं अपने आखिरी सवाल पे आता हूँ, यहाँ पे हम ख़त्म करने वाले हैं. हमारे शो का नाम था मैक्स मास्टर के #आज़ाद जेंजी. क्या वाकई में ये जेंजी आज़ाद है? वन लाइन में बताएंगे. हम ज़रूर आज़ाद है और हमें अपनी आज़ादी कैसी लेनी है वो मालूम है. अगर आप नहीं दे रहे तो छीन के लेंगे, लेकिन लेकर रहेंगे. आज़ादी तब मिलेगी जब जो टैक्स और जो हम भर रहे पैसा वो तुम्हारे प्रॉपर्टी की वजह अगर तुम्हें अगर हमारे जो देश में अगर तुम डाल रहे हो ना, तो तब हम लोग आज़ाद फील करेंगे. आझादी तर भेटली आम्हाला, पण ज्या वेळेस माझे गरीब भाऊ बहिणी जेवढ्या पण आहेत, गरीब बांधव, ज्यावेळेस पूर्णपणे एज्युकेटेड होतील, ज्यावेळेस पूर्णपणे त्यांना शिक्षणाचा अधिकार भेटेल ना, त्यावेळेस मी प्रॉपरली बोलेल की मी आझाद आहे करून. आपण जर यांची मागच्या पिढ्यांची ओझी वाहत बसणार असू त्यांनी केलेल्या चुकांची, किंवा आपण जर कुठल्या पॉलिटिकल नेतृत्वाच्या अंडर आपण काम करत आपण आंधळेपणानं जर सगळ्या गोष्टींना पाहत बसणार असू, तर आपण सॉरी बॉस, आपण स्वतंत्र नाही आहोत. पर यहाँ पे कुछ लोग मिसिंग है रिया हिर, जो कि आने वाली थी शो पे, पर उनको होता है बैक पेन, जिसके कारण से उनको डॉक्टर ने रेस्ट करने कहा गया है. तो इसके लिए हमारा मौजूद तो है, लेकिन उनका वीडियो हम आपके साथ साझा करते हैं. नमस्कार, माझं नाव आहे रिया अहिर आणि मॅक्स महाराष्ट्रावर मी आहे आझाद जेंजीवर तुमचं स्वागत आहे. आज हमारा टॉपिक है जेंजी ऑन स्टीरियोटिपिकल क्लोथ्स. मैंने जब पुलिस की गाड़ी खड़ी की थी, मिनी जर पुलिसांची गाड़ी अडवलेली, तब बहुत सारे लोगों ने मुझे बहुत सपोर्ट दिया और बहुत एनकरेजमेंट दिया. उसका मैं जिंदगी भर एकदम एक सेकंड, मी जर पोलिसांची गाडी अडवलेली, ओके, मी जर पुलिसांची गाड़ी अडवलेली, उसके लिए मुझे इतना सारा आदर, सम्मान और प्यार मिला. मी खरोखरच सम्मानित झाली आहे. बट उसके बाद बहुत सारी बातें शुरू हुई कि मैं क्या करती हूँ, माझा पेशा काय आहे आणि ते कपडे मी घालते, उसके बारे में भी काफ़ी बात हुई. बट मैं हमेशा से ये सोचती थी कि मैं जो कपड़े पहनती हूँ या मैं हुडी पहनकर अगर वहाँ खड़ी थी, वो मेरे कपड़े मेरी पहचान नहीं है. मैं जो कर रही हूँ, मैं जिस चीज़ के लिए वहाँ खड़ी थी, मैंने पुलिस की गाड़ी क्यों रोकी थी, वो मेरी पहचान है.
और मुझे हमेशा से लगता है कि लड़कियों के लिए, औरतों के लिए स्पेसिफिकली हमेशा से बात करना अच्छा नहीं है, कपड़े पहनना अच्छा नहीं है। ये जो मैंने पहना है इसमें भी कुछ लोगों को प्रॉब्लम हो सकती है, लेकिन मेरे हिसाब से ये सिर्फ कपड़े हैं, गर्मी है तो हम कुछ भी पहन सकते हैं अपने मन के हिसाब से। लेकिन जो मेरी कहानी है, जो मेरा कैरेक्टर है, वो मेरे कपड़ों से या किसी भी लड़की के कपड़ों से जज करना तो मतलब एक बहुत ही छोटी नीच बात हो जाएगी। पर मेरा सवाल सिर्फ ये रहता है कि जब गंगा घाट पर अंकल और बच्चे चड्डी पहन के घूमते हैं, तब हम ऐसी चीजें क्यों नहीं बोलते हैं उनके लिए? ये सारे कपड़ों की जो भी स्टीरियोटिपिकल बातें होती हैं, वो सिर्फ महिलाओं के लिए क्यों होती हैं? और जेन ज़ी जब कपड़े पहनता है, वो एक तरीका होता है अपने आप को एक्सप्रेस करने का। कि उस दिन मैंने हुडी पहनी थी, कि मैंने एक टोपी पहनी थी, घातलेली होती क्योंकि डंडे से बचना था, हुडी पहनी थी क्योंकि बारिश हो रही थी, और एकदम कैजुअल मैंने पहना था कपड़े, क्योंकि वहाँ जाना सबसे बड़ी बात है मेरे लिए, अपनी आवाज़ देना। आज मैंने पिंक पहना है क्योंकि मुझे थोड़ा काम फ़ील करना था अपने लाइफ में, और दैट्स इट। सो मेरे कपड़े मेरा मूड बता सकते हैं, मेरा कैरेक्टर नहीं। तो आप सभी का काफ़ी ज़्यादा धन्यवाद। आप लोग ने एक ही बार कहने पे मेरे साथ आप यहाँ पे मौजूद हो गए, और ख़ास तौर पे मैं धन्यवाद कहना चाहता हूँ यश लामड़े का, जो इस स्नैक्स कॉर्नर के कोटेश्वर स्नैक कॉर्नर, जो कि काफ़ी नया खुला गया है और ये एक जेन ज़ी के द्वारा खोला गया, इसलिए हमने स्टूडियो छोड़ के इस कोटेश्वर स्नैक्स कॉर्नर पे हमने ये शो किया है। और हम दिखाना चाहते हैं कि एक जेन ज़ी बिजनेस भी कर सकता है, एक जेन ज़ी आंदोलन भी कर सकता है, एक जेन ज़ी सरकार को झुका भी सकता है, एक जेन ज़ी सरकार की कुर्सी भी खींच सकता है। तो इसलिए हमने ये पूरा शो किया, और इसलिए हमारे शो का नाम है आज़ाद जेन ज़ी। उसके लिए सबसे तहे दिल से मैं धन्यवाद करना चाहता हूँ यश लामड़े जी का, जो इस कोटेश्वर स्नैक्स के मालिक है, और साथ ही साथ इन्होंने अपना ये वेन्यू दिया हमें, साथ ही साथ अपने स्नैक्स भी हमें खिलाए।